फसवणूक करणाऱ्यांसाठी आता शेतकरी सॉफ्ट टार्गेट ठरू लागलेले आहेत। कारण कर्जासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्याची विम्याच्या नावावर कशी फसवणूक सुरू आहे याचा एक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर देखील तुम्ही पाहिला असेल। हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात, त्यावर एक नजर टाकणारा TV9चा स्पेशल रिपोर्ट। कर्जासाठी आलेल्या शेतकऱ्याची बजाज अलायन्स कडून फसवणूक। कर्मचाऱ्याकडूनच कंपनीचा पर्दाफाश, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत। पॉलिसीच्या नावाखाली महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या संलग्न शेतकऱ्यांची खुलेआम लुबाडणूक। शेतकरी कर्जासाठी बँकेत गेल्यावर त्याची कशी फसवणूक होते याचा पर्दाफाश एका व्हिडिओनं केला। महाराष्ट्र ग्रामीण बँकेशी टायअप केलेल्या बजाज अलायन्सचे कर्मचारी योगेश शेळकेंचा हा व्हिडिओ एकदा नीट पहा। शेतकऱ्यांची एवढी लूट चालू आहे की आता तुम्हाला सांगतो, बजाज अलायन्स कंपनीचं टायअप झालं महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेला एक टार्गेट दिलं बजाज अलायन्स कंपनीनं। का तर तुम्ही आम्हाला 3 लाखाचं बिझनेस द्यायचा, म्हणजे पॉलिसीज द्यायच्या। मग त्यांना 3 लाखाच्या पॉलिसीज दिल्यास काय होणार की तिथला मॅनेजर टूरसाठी फॉरेनला जाण्यासाठी एक क्वालिफाईड ठरणार। मग यांनी काय केलं की शेतकऱ्याची फाईल आली असेल समजा 1 लाख रुपयाची, तर काय करायचं, त्याला 20,000ची पॉलिसी घ्यायची। कशामुळे घ्यायची हो? हे काय घरचे पैसे दिलेत का? यांच्या बापाचा घरचा पैसा आहे। सरळ सरळ चक्क मॅनेजर म्हणायचं की तुम्ही पॉलिसी घेतल्याशिवाय तुमची आम्ही लोन मंजूर करणार नाहीत। ऐकलं? पॉलिसीच्या नावाखाली बँकांच्या मदतीनं आधीच पिचलेल्या शेतकऱ्याची बिनधास्तपणे फसवणूक सुरू आहे। आणि जर शेतकरी ऐकत नसला तर कशा खोट्या सह्या केल्या जातात हेही योगेश शेळकेंनी सांगितलंय। याच्या पलीकडेही जर तो शेतकरी जर नाही तयार झाला तर त्याची एक फेक सिग्नेचर कशी करायची मी तुम्हाला सांगतो। मी रेकॉर्डिंग केलेलं आमच्या मॅनेजर भीमसेन चेंडेलनं मला सांगितलं की जर कस्टमरचं जर काही होणार तर बँकेवाले ऍडजस्ट करते, तू काय कर फक्त त्यांच्या खोट्या सह्या कर, मग आपण ऍडजस्ट करू। हो काही त्याचा आवाज बघा। आता कोई अगर दिक्कत आती है हेल्प लगती है मेरे को फोन कर या नागेश को फोन कर, मैं नागेश को बोल दूंगा, योगेश आएगा तो हेल्प कर देना। और सीडीएफ फॉर्म सर अपलोड करने को मैच और सीडीएफ फॉर्म तो मैं वही तो बोला, मैच और सीडीएफ तेरे पास नहीं है क्या? है लेकिन साइन उनकी। तो अब तू मैनेज करना बेटा, उतना तो एडजस्ट कर सकता है। मॅनेज कर म्हणजे तू डुप्लिकेट सही कर। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेळकेंचा आम्ही शोध घेतला आणि त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेतलं। माझी मागणी हे जे प्रायव्हेट कंपन्याचं जी महाराष्ट्र ग्रामीण असो, SBI बँक असो, बँक ऑफ बडोदा असो, ही जी काही गव्हर्नमेंट बँकासोबत टाईप असतंय ती तुरंत बंद झालं पाहिजे। आता गेल्या वर्षी ह्यांचं टाईप कोणासोबत होतं? अविवा लाईफ इन्शुरन्स सोबत। मग गेल्या वर्षी पण लोकांनी पॉलिसीज काढल्या असतील ना, मग आज टाईप बंद झालं त्यांना। मग आज अविवा लाईफ इन्शुरन्स ऑफिस कुठे आहे? लोकांनी कुठे मागावा आपला पैसा? एकीकडे शेतकरी पुरता हवालदिल झालाय, दुष्काळ आहे, पिकलेल्या मालाला भाव नाहीये, पण या शेतकऱ्याच्या असाह्यतेचा फायदा घेतला जातोय। एका बँकेचा तर असा प्रकार होता की मॅनेजर इन्शुरन्स काढायला लावायचा आणि ज्या कंपनीचा इन्शुरन्स घ्यायला लावायचं त्या इन्शुरन्स कंपनीची मॅनेजर ती त्याची बायको होती। त्यामुळे दोघा नवरा बायकोंना या इन्शुरन्सचा फायदा मिळायचा। त्यांना एक चांगली गाडी मिळाली त्याच्या बायकोला, याला त्याच्यामध्ये नफा मिळाला आणि नवरा बायकोचं साठवलोट शेतकऱ्याच्या जीवावर बेतलं। आणि आता जी व्हिडिओ व्हायरल होत आहे ती व्हिडिओ शेतकऱ्याचा जीव आहे ती सत्य परिस्थिती आहे। आणि राज्यामधल्या सर्व बँका, राष्ट्रीयकृत बँका सहित सर्व बँका सध्या शेतकऱ्याची पिळवणूक करतात। याच्याकडे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। हे जरा माहिती घेतो, जर असं बळजबरीने कंपल्सरी करत असेल तर त्या बँकेची किंवा त्या विमा कंपनीची चौकशी करायला। बँका आणि पॉलिसी कंपन्यांची संलग्नता शेतकऱ्यांना कशी संपवतीये हे या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय। आता सरकारनंही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची अत्यंत गरज आहे। महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड। महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अशोक गट्टानी यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळलेत। त्यांनी नेमकं काय म्हटलं ते देखील ऐकूया। काही ग्राहकांनी म्हणजे इन्शुरन्स प्रेफर केला तर त्यासाठी इन्शुरन्सच्यासाठी त्यांना KYC करावी लागते।
KYC करून त्यांना त्याप्रमाणे कन्फर्मेशनसाठी कॉल येतो. कन्फर्मेशनचा कॉल आल्यानंतर त्या लोकांनी जर कन्फर्मेशन दिलं तरच ती पॉलिसी बँकेकडे किंवा बजाज एलियन्सकडे होऊ शकते. एकही शेतकऱ्याचं करण्यात आलेलं नाही. त्यांना कन्फर्मेशन कॉल आल्याशिवाय होत नाही. तसं कन्फर्मेशनचे कॉल रेकॉर्डिंग तिथे बजाज एलियन्समध्ये त्यांची ठेवली जाते.